पोलादपूर तालुक्यातील ओमळी येथे होळीसाठी आलेल्या 2 तरुणांचा अपघातात खासगी बसखाली दुर्दैवी अंत। कोकणात गावागावात शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्यासाठी सर्व दूर पसरलेले भूमिपुत्र आवर्जून गावात दाखल होतात व गावे भरून जातात। सर्वत्र प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण होते। असेच पोलादपूर तालुक्यातील ओमळी गावाला देखील शिमगा उत्सवाच्या आनंदाचे उधाण आले होते। पण आज सकाळी 2 तरुणांच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने ओमळी गावासह पोलादपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे। सदर घटनेत 16 मार्च रोजी सकाळी 6:45 वाजता गावातील राहुल श्रीरंग साळुंके वय 27 व सिद्धेश गणेश सकपाळ वय 23 गावातील 2 तरुण ओमळी गावातून मंदिराच्या लाईट बंद करण्यासाठी जात असताना मुंबईवरून पॅसेंजर सोडत ओमळी मार्गे घोगरे गावावरून खेडकडे जात असणाऱ्या बसची धडक लागून बस खाली आली। या अपघाताची एवढी भीषणता होती की दोन्ही तरुण प्रचंड दुखापत होऊन गंभीर झाले। पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते मृत झाल्याचे घोषित केले। या तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा टाहो सर्वांना सुन्न करून टाकणारा आहे। सदर अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याकडे दुर्लक्षितपणामुळे तरुणांचा बळी गेल्याचा ग्रामस्थांचा ठपका ठेवत संताप व्यक्त केला आहे। या तरुणांच्या बळीनंतर तरी सार्वजनिक विभाग साईट पट्टे व्यवस्थित करण्याची तसदी घेणार का, असा ग्रामस्थांकडून सवाल होत आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, पोलादपूर। या प्रसंगाबाबत सांगत असताना पहिल्या प्रथम होळी सणानिमित्त आलेले जे आमचे चाकरमाने होते ते रात्रभर जागरण, देवाचं जागरण केल्यानंतर देवाची लाईट बंद करण्याकरता खाली जात होते। तर ती लाईट बंद करताना इकडून आपला अरुंद रस्ता असल्यामुळे त्या अरुंद रस्त्याचा मुळे आणि टर्निंगच्या पॉईंटला एकमेकाला दोन्ही गाड्या न दिसल्यामुळे इकडून येणारी बाईक आणि मुंबईवरून घोगरे दिशा म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक फोर म्हणजे लक्झरी यांचा अपघात झाला। आणि या अपघातात आमच्या गावातील राहुल साळुंके आणि सिद्धेश सकपाळ ही 2 तरुण मुलं म्हणजे ही शिमग्याचा रात्री सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत नाचत होती, गरबा खेळत होती आणि देवाची लाईट बंद करायला जात असताना तो अपघात घडला आणि या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं। या निधनामुळे आमच्या ओमळी गावावर नव्हे तर पोलादपूर तालुक्यावर ही शोककळा पसरली आहे। ऐन सणाच्या दिवशी हा प्रसंग घडल्यामुळे आमच्या गावावर आता आज आम्ही आमचा शिमगा उत्सव आम्ही बंद केलेला आहे। ह्या मुलांसाठी आम्ही इथे आलेलो यामार्फत मी शासनाला एकच विनंती करेन की ज्या साईट पट्ट्या ग्रामीण रोडच्या ज्या साईट पट्ट्या आहेत किंवा जी साईट आहे त्या रोडची साईट फक्त 20 फूट आहे। तर 2 गाड्या समोरासमोर जेव्हा येतात किंवा टर्निंग पॉईंटला जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते अपघात होण्याचं प्रमाण फार मोठं असतं। म्हणून मी शासनाला एक विनंती करेन की ज्या साईट पट्ट्यात आणि रोडचं रुंदीकरण आहे, आज आमचा रस्ता हा ODR आहे म्हणजे अदर डिस्ट्रिक्टचा आहे, त्याच्यामुळे त्यांना साईट पट्ट्या किंवा रुंदी हवी आहे, साधारण 25 फुटापर्यंतची रुंदी असावी असं मी शासनाकडे मागणी करेन। आणि भविष्यात भरतशेठ गोगावळे साहेब आहेत किंवा आपले जे बांधकाम मंत्री आहेत उदय सामंत यांच्याकडे मी एक मागणी एवढीच करतो आहे की बाबा ह्या माध्यमातून जे अपघात तरुणांचे होत आहेत, हे तरुणांचे अपघात जर आपल्याला थांबवायचे असतील तर ग्रामीण रोडची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला सुधारावी लागेल। त्यामुळेच आमचा हा दुर्दैवी अंत झालेला आमच्या 2 मुलांचा हे मी प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो। कारण ज्या साईट पट्ट्या आहेत या साईट पट्ट्या चांगल्या प्रमाणानं भरलेल्या असत्या किंवा त्या रोडची जी व्यवस्था चांगली असती तर गाड्या स्लीप ज्या होत आहेत त्या स्लीप झाल्या नसत्या आणि हा अपघात झाला नसता। तर या शासनाला मी या माध्यमातून एक विनंती करेन की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला एक विनंती करावी की ज्या ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्यांच्या साईट पट्ट्या आहेत त्या साईट पट्ट्या योग्य तऱ्हेने आपण भराव्या आणि नाहीतर या असेच तरुणांचे ज्या सणाच्या वेळी जे आपले अपघात घडतात हे असेच घडत राहणार आणि आम्ही फक्त बघत राहणार आहे। यासाठी आपल्याला कुठेतरी या तालुक्याच्या वतीने एक उठाव करावा लागेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर आणि हे मी प्रामुख्याने उल्लेख करेन। दुसरं, मी आलेल्या तरुणांना एक वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक विनंती करेन की आपण तरुण सगळेजण मुंबईकडे आलेलो आहोत, हा आपण आपला होळीचा सणाचा उत्सव साजरा करण्याकरता आलेलो आहोत। तर जागरण असतात आणि या जागरणाच्या माध्यमातून आपण जेव्हा प्रवास करत असतो तर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या गाड्या असतील काय असेल आपण व्यवस्थित चालवा, व्यसन करू नका आणि जो अपघात घडतो त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला म्हणा किंवा आमच्या ग्रामस्थांना म्हणा जे आपले ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांना होणारा त्रास आहे हा त्रास तुम्ही तरुणांनी कमी करावा आणि जे व्यसन आहे त्या व्यसनाने तुम्ही व्यसनाधीन असण्यापेक्षा व्यसन कमी करा
आज या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना किंवा तालुक्याला एक विनंती करेन आणि शासनाला एक पुन्हा विनंती करेन की सार्वजनिक बांधकाम खात्याला तुम्ही तातडीने आदेश द्या की ज्या ग्रामीण रस्त्याच्या ज्या साईड पट्ट्या त्या साईड पट्ट्या वाढवा आणि रस्त्याची रुंदी जरा वाढवा.